हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल प्रांजू खडतकर ब्लॉग या चॅनलमध्ये. तर आज मी बनवला आहे हराभरा कबाब. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं, त्यामध्ये लसूण पाकळ्या 8 ते 10 लसूण पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 1 वाटी वाटाणे, हिरवे वाटाणे टाकून शिजवून घेतले. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी पालक टाकली आहे, ते पण छान शिजवून घेतलं. मग 1 वाटी सांबार, हिरवा सांबार टाकून ते पण शिजवून घेतलं. आता ते मिश्रण थंड झाल्यानंतर थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून घ्यायचं आहे. आणि हे मिक्सर वाटून झाल्यानंतर मी एका वाट्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन घेतलं आहे. त्यानंतर त्या बेसनामध्ये वाटलेलं हे मिक्सर टाकलेलं आहे. त्यात आता मी 3 ते 4 उकळलेले बटाटे शिलून टाकत आहे. आणि 3 ते 4 बटाटे शिलून टाकल्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे आपले घरचे मसाले, तिखट, मीठ आणि हळद, आणि त्यात थोडंसं काळं मीठ टाकलं तर छान टेस्ट येते. आणि हे छान मिक्स करून घेतलं. मिक्स झाल्यानंतर याचे कबाब बनवून घ्यायचे आहेत. छोटे छोटे छान कबाब बनवून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी मी ब्रेड क्रम्स बनवून घेतला आहे. ब्रेड क्रम्स माझ्याकडे ओले ब्रेड्स घरीच होते, पाव ब्रेड घरीच होते, त्याचाच मी ब्रेड क्रम्स बनवून घेतला आहे. याच्या छान छोट्या छोट्या टिक्की करून घ्यायच्या आहे आणि ब्रेड क्रम्समध्ये बुडवून त्या छान क्रिस्पी बनतात. आणि याला छान मी डीप फ्राय करून घेणार आहे आता. डीप फ्राय तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता. मी डीप फ्राय करून घेतलं म्हणजे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतात ते. तर तुम्ही माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी घरी. खूप छान लागतात कबाब आणि छोट्या मुलांसाठी पण खूप छान आहेत हे. छोट्या मुलांकरिता खूप टेस्टी आणि हेल्दी पण बनतात घरच्या घरी बनवले तर. प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.